गावठी कट्टे बाळगून लक्झरीतून प्रवास करणाऱ्या पुणे व संगमनेरच्या तिघांना मोहाडी पोलिसांनी बेड्या ठोकत गजाआड केले आहे। त्यांच्याकडील 2 गावठी कट्टे व 10 जिवंत काडतूस व मोबाईल असा 1,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मोहाडी पोलिसांनी हस्तगत करत गुन्हा दाखल केला आहे। त्यांनी गावठी कट्टा कुठून आणला, कुठे घेऊन चालले होते याचा अधिक तपास मोहाडी पोलीस करत आहे। देवकर याच्यावर महेश सीताराम देवकर याच्यावर नारायणगाव येथे यापूर्वी आर्म्स ॲक्ट, रायटिंग आणि दीपक मोहिते याच्यावर रायटिंगचा गुन्हा दाखल आहे। सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री दिवरे सर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। धन्यवाद। कुणाल बाळू गाडे वय 22 वर्ष, राहणार साकोरे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। महेश सीताराम देवकर वय 19 वर्ष, राहणार धोबी मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। दीपक राजू मोहिते वय 29 वर्ष, राहणार आंबे खालसा, धारगाव, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांची अधिक चौकशी केली जात आहे। मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे मोहाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात मोहाडी पोलिसांनी केली आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।